काहीतरी 3,500 रुपये टन विकते तिथं मका आणि हत्ती गावात काहीतरी 1200 रुपये टन आहे असं म्हणलंय. आम्ही चाललेलो आहे येलवाडी गावात. येलवाडी गावात आपल्याला ना मका बघायची. एका शेतकऱ्याने मका लावलेली, आम्ही 2 सारे घेतलेली याची. बरेच मका केले यांनी. किती क्षेत्र आहे मक्याचं? किती क्षेत्र आहे? अर्धा एकर. येलवाडी गावात इथं शाळा आहे. इथे येणार तर त्याचा मित्र तेव्हा आल्यानंतर आम्हाला मका पाहायला जायचे. बोल बोल बोल. काहीतरी विचार केला होता गबसला. नाही तू कॅमेरा चालू केला ना मग विचार बदलले मी माझे. डबस खाल्ला डायरेक्ट. हे काय तिच्या आईला सेम असते ना सारं. मग हा तसं बरंच मोठं सारं आहे. हो तिथून एवढा आहे. मी एका साऱ्या 300 गेलं तर निघणं 100%. तशा तसं पण टाकाळ वातावरण आज धुवायची होती रे आपल्याला. म्हणलं धुवून टाकाव आज पण आबळच आहे. वासर काकाड 3 डायरेक्ट. मग परिचय काय ताकद का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण वाजलेलं आहे 1 वाज आलेलो आहे ऑलमोस्ट. आम्ही चाललेलो आहे येलवाडी गावात. येलवाडी गावात आपल्याला ना मका बघायची. एका शेतकऱ्याने मका लावलेली, आम्ही 2 सारे घेतलेले याचे. घ्यायचे आम्हाला फक्त सारा बघायला चाललोय. मग किती बरं नाही का, साधारण 1,500 रुपयाला एक सारा म्हणतात ती. 1,500 रुपयाला एक सारा जर म्हणलं तर आम्हाला इथं 300 किलो किती भेटलेली. नाही 100 किलो किती भेटते आपल्या पाशाला ना. मग 300 किलो ऍटलीस्ट भेटा पाहिजे एका साऱ्यामध्ये. त्यावेळेस आम्हाला परवडन ते. तेच बघणार आम्ही किती बरं अंदाज लावायचा. अरे तेच दादा पण प्रणय भाऊ आहे तिथं आहे ना. मका घेतली आम्ही 50 किलो बालेकरांक त्या. पण ती वाळलेली मका होती. नेमकी तर ऋषीची गाडी बाहेर गेलेली आहे. तो म्हणला 1-2 तासानंतर आहे ना मका आपल्याला गोट्या आणून टाकीन. आज मका संपली आमची. फक्त फिरवली मका. कडबा मका मिक्स करून चारली आज वासराला आणि गोड्याला पण. मका आम्हाला आणायची ते पण जास्त भेटायला बाहेर मका. त्यासाठी बघतोय आम्ही, शोधतो एखाद्या वावरच भेटला आम्हाला मोठं तर मग कामच होईल आमचं. श्री क्षेत्र येलवाडी गावात इथं शाळा आहे. इथे येणार तर त्याचा मित्र तेव्हा आल्यानंतर आम्हाला मका पाहायला जायचे. बोल बोल बोल. काहीतरी विचार केला होता गबसला. नाही तू कॅमेरा चालू केला ना मग विचार बदलले मी माझे. त्याला बोलून घ्या राव. इथं कुठेतरी गाडी लावायला लागेल ना आपल्याला. तो म्हणला मग जागेवर न्यायची गाडी. काही नाही गाडी जागेवरून जात म्हणला. थोडी लांब इथून ते घरापर्यंत तिथपर्यंत ठेवायला लागेल गाडी. थोडं चालत काय सिग्नल आहे का? सिग्नल नाही ते कोड्यातली भाषा आहे. कोडिंग करतो काय तू? कोडिंग. त्याचा मित्र आहे आम्हाला घेऊन चाललेला इकडे पुढं वावरकडे. चला अजून खूप आहे पुढायचं वाटतं. रम्मी पंढर दिसतोय. बिहार की बेसी आहे काय? बैसा आहे बैसा. लेफ्ट का राईट? हा राईट. मागे जायचं. अख्खं वाळलं रे इकडे. त्या फुल वाळलंय. आपल्याकडे चांगलं गाव होते ना चरायला गायला. कोया कोरकोंडी झाले का वाटतंय? नाही तिथं डायरेक्ट कुसळ झाले. ये तरी बरं आहे. इथंच लावतो इथं. पुढे रे मका. बरेच मका केले यांनी. किती क्षेत्र आहे मक्याचं? किती क्षेत्र आहे? अर्धा एकर. कंच पण आलेत ना. बांधीला त्याला 3 दिवसानंतर काढायचा पुन्हा. पाणी दिलेली आता.
दिला किती सारा बघायचा आम्हाला फक्त वेगळंच आपल्या अंदाज लावता येईल. मग सारा कसा असतो डायरेक्ट लावलेली वाटतं साऱ्या नाही याच्यात वावरात लावलं पेरले काही आडवं सार नाही उभं आहे. हो उभं आहे. उभे सारे रे डायरेक्ट. ओय तो उभे सारे आडवा आहे आणि उभं आहे अशी. हा का सेम असतील ना सारं. मग हा तसं बरंच मोठं सार आहे. हो तिथून एवढा आहे. मी एका साऱ्या 300 गेलं तर निघणं 100%. तशा हिरवी दिंड आपल्याला साईडला मका बनलंय तिथं. आम्हाला 2 सारे भेटले तिथले 2 सारे. आणि ते खाली हत्ती गावात पण आहे काहीतरी 3,500 रुपये टननी विकते तिथं मका. आणि हत्ती गावात काहीतरी 1200 रुपये टन आहे असं म्हणलंय. अरे त्याचा मित्र आहे तो. बरीच तिथं पहिल्यांदा आलो मी या साईडला राव. पहिल्यांदा बघितलं असं इकडे याला एवढी जागा आहे एवढी क्षेत्र आहे. हा शेती मी अशी पहिल्यांदा बघितलं. आपली राहिली पण नाही त्यातल्या प्रणय. मग आपले एखादे घर लावलं मग आपल्याला देऊ जाईन. हा चांगली 5-1 महिने जाईन. यांना सनबात नीट नाही भेटत माहिती बरं का. ऊनच येत नाहीत बरोबर. थोडंसं लागतं त्याला फक्त. याला तर भेटतच नाही ऊन. हे झाडाचं सावली ते ना सकाळचं भेटते याला. तसं पण टाकाळ वातावरण आज धुवायची होती रे आपल्याला. मला धुवून टाकावं आज पण आबळच आहे. वासर काकाड 3 ती डायरेक्ट. मग ककडी होईन यांची. खाल्लं का नाही बघ. हे एक्सचेंज केलं तर इसका 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 इनका इनका इसका केलं असा एक्सचेंज दिलं ऑफर. सर याला काय होतं टाकून दे अशी. हिने खाल्लं का नाही. हिने पण खाल्लं ओली. अर्धा टपच खाल्ला डायरेक्ट. हे काय तिच्या आईला तोंडाला मासे बसते तर आपण. हे लग धुतलीच पाहिजे राव. 100 किलो मका आणले आम्ही. 50 किलोचे पैसे दिले ते. पण आपलं तो मका ती रानातली चारायची आहे ना. मी कापायला आठवडाभर नेईन ना त्यामुळे जास्त आणली. मग 50 किलो एक्स्ट्रा आणली. मका खाली चांगली बरं का. आणि कंच सकाटे सगळ्यात भारी. वा 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 छा गए परिचय काय ताकद का. यांना चालवली वाटते यांनी दोघांना. ठोक्याला चालवते दररोज. त्याला देऊ 7.5. घोडीला सोडवले पायी बांधायला त्यांच्यात. लय गेली काय रे तुम्ही. अरे सावका ना बाजारात कडी लावलेला डायरेक्ट. व्यवस्थित बंद. जयला ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आता 4:30 वाजलेत. त्यांनी लवकर चालू आणली यांना. ओके एकदम स्वच्छ केला अख्खं क्लिनिंग. मका एवढी झाली एवढी करून पांगावली अशी फक्त. ओके एकदम आता सेटअप रेडी झाला. हे पण वाहन तर हे पण जाळाय वापरते ते ना. ऐक ना 4:30 वाजले आता बरोबर. बेचा चहा मी तर आंघोळच करून आलो डायरेक्ट. दुपारी लय गरम होत वाईट. घरी आंघोळ केली झोपलो थोड्या वेळ. 1.5 तास झोपलो असं फक्त. गोठ्यावाले चला अरे तेच दादा
वाड्याला पुढे गेलं कलर तर राहिला आता मला भीती वाटते सर पुढं सर अरे मला तर भीती वाटते अशी मागं थांबलोय अरे ते हा ते आहे ते घाबरत ते डचकते आपल्याला पण मी पण घाबरतो ना त्याला असं अचानक हात झाला छोटं कान माग येते असं माग येतं कान वासराला अजिबात चावलं आजपर्यंत पण एवढी चाटते त्याला दोन्ही पण अजिबात नाही त्यांना चावलं त्यात ते चांगले गोड चला मित्रांनो चहा घेऊन येऊ आपण You come across as a cool guy, someone who's the opposite. चहा चेस करा चेस करा नाही तर पाप लागेल खाल्ले पोरगे का हा